नमस्कार सर्वांना, मी श्रद्धा. श्रावण ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा ब्लॉग पण खूप स्पेशल असणार आहे. का तर इकडे एक पाहुणा येणार आहे, तो म्हणजेच प्रसाद, माझा भाऊ. तो राखी बांधून घेण्यासाठी म्हणजे आलाय. रक्षाबंधन होऊन म्हणजे आठवडा होऊन गेलाय, पण त्याने खास म्हणला मी राखी बांधून घेण्यासाठी दीदी तुझ्याकडे येतो. आणि त्याने येताना माझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट पण आणलेलं आहे. ते काय ते पुढे तुम्हाला समजेलच. तर आज मी त्याच्यासाठी काहीतरी छान अशी मेजवानी, जी त्याला आवडेल, जो पदार्थ त्याला आवडतो असं बनवावं असं ट्राय करतेय. बघूयात आता. मी ट्राय करते की छोले भटुरे त्याच्यासाठी बनवावेत. बघूयात आता मला ते बनवता येत आहेत की नाही. तर चला, तर मग आपण सुरुवातीला आपण रेसिपी बघूया. इथे मी भटुरे बनवण्यासाठी अगोदर पीठ मळून घेते. त्यासाठी ना इथे मी 4 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता एक 5 ते 6 चम्मच रवा टाकूयात. तर मी फर्स्ट टाइमच बनवते, त्यामुळे मला काही जास्त आयडिया नाहीये. चार आणि 5 चम्मच. आणि त्यामध्ये एक छोटासा चम्मच साखर, एक अर्धा चम्मच मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे. हा असा एवढा बेकिंग सोडा टाकते मी. आणि ना आता हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता इथे आपला डो रेडी झालेला आहे. इथे छोले बनवण्यासाठी मी आता 3 कांदे आणि टोमॅटो 2 ग्रेव्ही अशी करून घेतलेली त्याची. आणि इथे 5 ते 6 तास भिजवलेले छोले आहेत. बाबू